जीव आहे. देवाची आवड पूर्ण करणारा, देवाला काय आवडतं ते पूर्ण करणारा या हा जीव आहे. म्हणून देव सांगतात की आवडे देवाची तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार राखून दिलं. देवाला काय आवडतं आधी देवाला काय सांगितलं? नाम आवडतं. मग गोपीचंदन पिळा, तुळशी माळा गोपीचंदन पिळा, हृदय कळला वैष्णवाच्या. चंदनासोबत माळही असावी, भाळावरती चंदनही असावं, गळ्यामध्ये माळ असावी, त्याबरोबरच हृदयामध्ये कळवळा पण असावं. कधीच कठोर राहावी माणसाने, एकदम मृदू राहावं, भाषा पण मृदूच राहावी. मौनी सांगतात माझ्या मराठीचे बोल कौतुके. तर ते अमृताची उपमा दिलेली आहे मौनीने. त्याला बोलणं सुद्धा कसं असं साच आणि मवाळ असावं. मग मौली प्रत्येक ग्रंथामध्ये आपण जीवन जगत असताना त्यामध्ये प्रत्येक कसं जगावं अर्जुनाला उपमा दिली. ते आपणच अर्जुन आहोत असं समजायचं आणि ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं. मग आपण एक दिवस देव झाल्याशिवाय राहणार नाही. मग तसं संत जनाबाई देवाला आडवत होत्या आणि हे वारकरी जाऊन मंदिरावरामध्ये जाऊन दार उघडलं, देव नाहीसे झाले. तर कुठं चला आता कोण भक्ती करतं? भक्ती करणाऱ्याच्या घरामध्ये देव असतो. न लगती सायाचं जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरात येतो पण तेवढी आपली आवड आणि आळवावं लागेल देवाला, आणि तेवढं नाम रूपी साधन आपल्या जवळ राहावं. मग चला संत जनाबाई गोपाळपूरला चला आणि देव नाही काकडा करून काय करावं असं दररोज व्हायचं. वारकरी यायचे, दारासमोर उभारायचे आणि दार उघडायचे आणि उघडते वेळेस म्हणायची उठा पांडुरंगा प्रभात समयो वैष्णवाचा मेळा वळंतापासोनी महाद्वारापर्यंत सुरांचे आळवायचे आणि दिवस तिथं व्हिडिओवरती दिसेनासे झाले. तर सर्व वारकरी चला आता संत जनाबाईच्या घरी आले आणि दार उघडते वेळेस जनाबाईच्या झोपडीमध्ये दळंगळलेले देव दिसले. देव अदृश्य झाले दिसताक्षणी वारकऱ्यांना आणि गाडीवरती जाऊन थांबले. कारण माझ्या संताला आता वारकरी बोलते की तुम्ही जर इथं थांबलं तर आणखी बोलतील म्हणून देव जाऊन विटेवरती उभारले.
उभारले आणि वारकरी संत जनाबाईला बोलू लागले की कुठे जगाच्या मार्गाला दळणदळाला बोलायचं असते का? तो विश्वाचं पूर्ण काम करतो आणि तुझं पण काम करण्यासाठी कुठून घेतीस का तू? अशी देवाला आळवतो. हा देव असाच घेऊन गेला होता एका विजयाकरता राजानं, तिथून आणलं भारतात संतानं आणि आता तरी विटेवरती आम्ही उभा केलो त्याला आणि आताही तू जवळ राहून देवाला इथं कामामध्ये बोलवतेस. तर असं करू नको जनाबाई. म्हणून जनाबाईला काही पुढे अपशब्द बोलले वारकरी आणि तिथून निघून गेले. भाव दोघांचा पण एकच होता. याला पण भक्ती करायची होती आणि जनाबाईला पण भक्ती करायची होती. जनाबाई दिवसभर देवाला बोलवले नाही, सर्व काम करत होत्या. रोज जनाबाईच्या कामामध्ये देव मदत करावं, जनाबाईनं धुणं धुवावं, देवानं कपडे वाळत घालावं, जनाबाईनं भांडे घासावं, धुण्यासाठी देवाला यावं. जनाबाईनं स्वयंपाकाला बसलं, पीठ मळायला बसलं तर देवानं चपात्या पण करू लागले, भाकरी करू लागले. प्रत्येक कामामध्ये जनाबाईच्या देव आले आणि दळण पण दळलं. दळण दळते वेळेस जनाबाईच्या मनामधला भाव उत्पन्न व्हायचा आणि जनाबाई म्हणून सुंदर माझे जाते फिरते ओव्या गाऊन फुलके तुये आपल्या प्रत्येक कामामध्ये आळवत होत्या आणि देवाला बोलून घेत होत्या. आज दिवसभर जनाबाईनं देवाला हाक मारली नाही, देवालाही करमेना. देव विटेवरून खाली उतरले आणि सांज वेळेला देव आले आणि संत जनाबाईला विचारत होते की आता मला तू बोलवलीच नाही देवा, माझ्यामुळे तुम्हाला कोणी बोललेलं मला आवडणार नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता कामामध्ये बोलवणार नाही. तर असं नाही चालणार, कारण देव आणि भक्त असं वेगळं काही नातं नाही. तर अंतरामध्ये देव असल्यामुळे लगेच साक्षात प्रकट करण्याची क्षमता जी ताकद होती ती संताजवळ आहे. तर संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, त्याची माझी हित बरी सगळं जेणे हा गोवाळ कृपा करू. तर कृपा केल्याशिवाय देव राहत नाही. तर असं झालं, संत जनाबाई त्यांशी बोलवलेच नाही. मग विठेवरून खाली आले आणि संत जनाबाईला सांगू लागले की जना मला तुझ्याशिवाय करमत नाही, तू मला बोलवत जा. असं म्हणून जनाबाईला देवानं विनंती केली आणि देव विठेवरती जाऊन उभारली. जनाबाई रात्रभर झोप आली नाही, कारण देवाला बोलायचं पण वारकरी म्हणून अपशब्द बोलतील देवाला आणि मला तिने सहन होणार नाही देवाला बोललेलं. जनाबाई उठल्या, डोळे पुसल्या आणि जात्यावरती येऊन बसल्या आणि जात्याच्या मुखामध्ये धान्य घालू लागल्या आणि धान्य घालत होत्या आणि तेवढ्यातूनच तोंडामधनं शब्द फुटला. कारण देवाने म्हणले होते की मी अनेक रूपे घेऊ शकतो, जना तुम्हाला कोणत्याही रूपामध्ये बोलव. प्रत्येक रूपामध्ये देव आहे, नटलेला आहे नाना रूपी, पण ते ओळखण्यासाठी आपल्याला येवं लागेल. मग कुण्याही वेशेमध्ये बोलव, पुरुषामध्ये पण बोलव, पण मी आल्याशिवाय राहणार नाही तुझ्याकडे, तू बोलव फक्त. जनाबाईच्या तोंडातनं शब्द फुटले, ये ग
आणि रुक्मिणी मातेच्या शृंगार गृहामध्ये गेले आणि रुक्मिणी मातेची साडी